एक एक वाक्यात एवढंच सांगेल की बेलारीमधून 50 टन JSWचा आणि आयनॉक्सचं 30 मेट्रिक टन कमी झाल्यानंतर सुद्धा 80 मेट्रिक टन राज्याला कमी पुरवठा केल्यानंतर सुद्धा अलॉटेड कोट्यामधून आपल्याला 1700 मेट्रिक टनवर आपण सध्या राज्य शासन आणि स्वास्थ्य विभाग आरोग्य विभाग हा पूर्णपणे व्यवस्थित ऑक्सिजनचा पुरवठा करून ऑक्सिजनच्या हद्दीपर्यंत स्टेबिलिटी आपण आणलेली आहे। त्याचबरोबर जवळजवळ कलेक्टर्सनी 300 पेक्षा जास्त ऑर्डर्स या PSAच्या दिलेल्या आहेत। प्रेशर ही जसं PSA प्लांट म्हणजे आपण जसं म्हणतो की हवेतलं ऑक्सिजन कन्वर्ट करण्याच्या संदर्भातला आता त्याच्यापैकी 38 जे आहेत ते फंक्शनिंग झालेले। मुद्दाम मी आपल्या सगळ्यांना माहिती देईल की 38 ॲक्च्युअली कार्यान्वित झालेले आहेत आणि त्यामुळे त्या 38 हॉस्पिटल्समध्ये आता ऑक्सिजन हे हवेतून निर्माण करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होऊन ते स्वतः स्वावलंबी त्या ठिकाणी झालेले आहेत। रेमडेसिवीरच्या हद्दीपर्यंत जे काही वेगवेगळ्या 7 कंपन्यांना अलॉटमेंट केलेली आहे की तुम्ही साधारणपणे 21 एप्रिल ते आता 10 मेपर्यंत 11 लाख वॉइल्स त्यांनी द्यायच्या होत्या, परंतु त्यापैकी त्यांनी 9च्या दरम्यान दिल्या 2 लाख वॉइल्स कमी दिलेल्या आहेत आणि म्हणून आपला आरोग्य विभाग त्या कंपनीच्या पाठीमागे लागून ह्या 2 लाख वॉइल्स पुरवठा करून घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहे। सातत्याने त्यांचा मोठा पाठपुरावा यासाठी केला जातोय, परंतु रेमडेसिवीर सुद्धा आपण बऱ्यापैकी स्टेबिलाइज करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेला आहे। म्युकोरमायकोसिसच्या संदर्भाने मी काल काही महत्त्वाची गोष्ट सांगितली की याच्यात एक तर पोस्ट कोविड किंवा कोविडची ट्रीटमेंट चालू असताना सुद्धा हा जो काळी बुरशी किंवा बुरशीजन्य हा आजार आहे या संदर्भात जवळजवळ असे खूप कमी जिल्हे की जिथे आता पेशंट नाहीत, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हे काही पेशंट्स आढळत आहेत आणि त्यामुळे या संदर्भात सुद्धा उपाययोजना करणं तातडीनं गरजेचं आहे। यातली एक महत्त्वाची बाब अशी आहे की ही याला मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच लागतो, म्हणजे याच्यामध्ये कान नाक घशाचा डॉक्टर इन्वॉल्ड असायला लागतो, यामध्ये ब्रेनचा डॉक्टर सुद्धा म्हणजे तुमचा न्यूरोलॉजी इन्वॉल्ड असावा लागतो, इंटेन्सिव्हिस्ट इन्वॉल्ड असावी लागते, ऑप्थॅल्मॉलॉजी कारण डोळ्याशी याचा संबंध आहे त्यामुळे डोळ्यांचा डॉक्टर सुद्धा ऐन वेळेवर इन्वॉल्ड असावा लागतो आणि म्हणून हा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये याचा उपचार केला जाईल असं नाही आणि म्हणून मी काल जसं म्हणालो की जरूर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या हॉस्पिटल्समध्ये आपण मोफत करणार, परंतु महात्मा ज्योतिबा फुलेचे सगळे हॉस्पिटल्स यासाठी इक्विप्ड नाहीत। याचा अर्थ यासाठी हे मल्टी अप्रोच जे आपल्याला सगळं लागतो अनेक लागतात तर ते सगळेच त्यासाठी पात्र होतील असं नाही, पण प्रत्येक डिव्हिजनमध्ये आपण नक्कीच पात्र त्यासाठी करूया। काही 100-1 हॉस्पिटल्स तरी किमान होतील अशा अपेक्षा आहे। प्रायव्हेट आणि खाजगीमध्ये आणि गव्हर्नमेंटमध्ये जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत आणि गव्हर्नमेंटचे मेडिकल कॉलेजेस आहेत ह्या दोन्ही कॉलेजेसच्या अनुषंगाने याचा उपचार तिथं केला जाऊ शकेल। आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये हे जे महागडं औषध आहे हे औषधं जर त्यांच्या पॅकेजमध्ये बसत नसेल किंवा पॅकेजपेक्षा जास्त खर्च लागत असेल तर हॉस्पिटलला हे औषधं आम्ही गव्हर्नमेंटकडून फ्री पुरवण्याचं काम करू शकू, त्या पद्धतीचा प्रस्ताव माझ्याकडे आज निश्चित प्रकारे येईल आणि आम्ही त्या संदर्भातला निर्णय म्हणजे जे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे हॉस्पिटल्स आहेत तेवढ्या हद्दीपर्यंत हा खर्च भागवण्याचं काम शासनाच्या वतीनं सुद्धा केलं जाईल। या संदर्भात राज्य शासनाने एम्फोटेरेसिन B नावाचं जे खऱ्या अर्थाने यासाठीचा औषध आहे किंवा ड्रग आहे, इंजेक्शन आहे, त्याचे 1 लाख वॉइल्ससाठीची ऑर्डर ही हाफकिनला दिलेली आहे आणि हाफकिन त्या संदर्भात 3 दिवसाचं टेंडर काढून हे इंजेक्शन्स उपलब्ध करून देणार आहे। वाढत असलेली संख्या लक्षात घेता हा एक महत्त्वाचा उपाय आपण केलेला आहे। आज MRP म्हणजे हेच जे इंजेक्शन हे 2000 रुपयाला मागे मिळत होतं ते आज 6000 रुपयाला झालेलं आहे
आणि ही जी काही तिप्पट किंमत वाढवण्याचा विषय होतो तो MRP त्यांची 6,000 असते म्हणून, आणि म्हणून MRPच्या संदर्भात मी स्वतः केमिकल अँड फर्टिलायझर मिनिस्टर आणि त्यांच्या अंडर येणारी जी महत्त्वाची संस्था आहे ती म्हणजे NPPA, नॅशनल फार्मा प्राइसिंग अथॉरिटी, या NPPAला आपण पत्र लिहून MRPला कॅप करण्याचं काम किंवा MRP कमी करण्याचं काम हे करावंच लागेल. अन्यथा हा जर संख्या वाढली तर निश्चित प्रकारे हा सामान्य लोकांच्या हाताच्या बाहेर जाणारा विषय होऊ शकणार आहे आणि त्यामुळे ते पण आपण या निमित्ताने करणार आहोत. अंतर्गत घेतले जात नाहीये, पण औषधांचा दर हे तुम्हाला पैसे पेड करावे लागतात. म्हणजे जे रुग्णांच्या नातेवाईक आहे यांना राज्य सरकारने मागील ज्यावेळेस लाट आली होती त्यावेळेस औषधांचे पैसे सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या अंतर्गत घेतले होते. आता नव्या जी गाईडलाईन आलेल्या आहेत त्यानुसार खाली हॉस्पिटल सांगतात की मेडिकलचे पैसे हे रुग्णांच्या नातेवाईकांना आकारले जावे. नाही, त्याचे वेगवेगळे पॅकेजेस आहेत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे. तर त्याच्यात कोविडच्या संदर्भातलं तुमचा पॅकेजच्या संदर्भातला जर विषय असेल तर त्याच्यामध्ये ज्यांना व्हेंटिलेटर लागतं किंवा ज्यांना, तर त्याच्या संदर्भात आपण जो काही पॅकेज दिलेला आहे त्या पॅकेजच्या हद्दीपर्यंत त्यांनी त्या पॅकेजमध्येच त्यांनी काम करावं लागेल, अशा स्वरूपाच्याच गोष्टी आहेत. आणि मेडिसिनच्या संदर्भात काही ज्या काही म्हणजे प्रत्येक गोष्ट ठरवलेली असते किंवा ज्या गोष्टी कदाचित आता रेमडेसिवीर आहे तर ते मेडिसिन त्याच्यात कवर्ड नाही आहे, तर अशा काही गोष्टी आहेत ज्या कवर्ड नाही आहेत तेवढ्यांचे पैसे नक्कीच मेडिसिनचे रुग्णांना द्यावे लागतात. सर, आपण लहान मुलांसाठी टास्क फोर्सची निर्मिती करणार आहोत, त्या संदर्भात पिडियाट्रिक टास्क फोर्सच्या संदर्भातील फाईल माझ्याकडे आज दुपारपर्यंत येईल. ती संध्याकाळपर्यंत आम्ही क्लिअर करून उद्या त्या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांच्या सहीनं नंतर तो निर्गमित केला जाईल. सर, तिसऱ्या लाटेमध्ये 12 ते 18 वर्ष वयोगटातील मुलंही टार्गेट होऊ शकतात असा टास्क फोर्सचा अंदाज आहे. नेस्को या ठिकाणी 6,000 खाटांचं हॉस्पिटल देखील उभारत आहेत. तर असं ग्रामीण भागामध्ये ते शहरी भागांमध्ये कोणकोणत्या ठिकाणी उभारण्यासंदर्भात विचार सुरू आहे आपला? मला वाटतं टास्क फोर्स पेडियाट्रिशियनचा जो काही उभारला जाईल त्यानंतरच या सगळ्या गोष्टींना जरा अंतिम स्वरूप येईल. पण एक नक्की आहे की लहान मुलांच्या कोविड ट्रीटमेंट हे ॲडल्ट्सच्या कोविड ट्रीटमेंटपेक्षा वेगळं असणार, कारण त्यांचे बेड्स वेगळे असतात, त्यांचे वॉर्ड्स वेगळे असतात, त्यांचं व्हेंटिलेटर वेगळं असतं आणि त्यामुळे त्यांचे मेडिसिन्स जे असतात ते पण आपण जे ॲडल्ट्सला देतो ते देता येऊ शकत नसतात. त्यामुळे बऱ्याच अंशी ट्रीटमेंट बदलते. आजपर्यंत अशा कमी वयोगटातले पेशंट्स अतिशय नगण्य असल्यासारखे आहेत, पण जे अंदाज व्यक्त केला जातो त्या संदर्भातच टास्क फोर्स नेमलेला आहे. ते ट्रीटमेंट प्रोटोकॉलसुद्धा काढतील आणि योग्य ते मार्गदर्शन राज्य शासनाला आणि आरोग्य विभागाला सुद्धा करतील. सर, शेवटचा प्रश्न की जे सतत होतं आहे की दुसऱ्या जिल्ह्यातल्या किंवा दुसऱ्या राज्यातले लोक येऊन पण आपल्या राज्यात लस घेत आहेत आणि स्थानिकांना लस मिळत नाही कोविन ॲपमुळे. मुख्यमंत्र्यांनी पण पत्र लिहिलं आहे, तर आपल्या वेगळ्या ॲप होणार आहे का? आणि ही जिल्हाबंदी असताना पण लोक जिल्हा सोडून येत आहेत, यावर काय? कोविन ॲपच्या संदर्भात ओव्हर क्राऊडिंग होतं आहे, त्याच्यातल्या अनेक त्रुटी निर्माण होत आहेत आणि त्यामुळे काही वेळेस कोविन ॲप काम करताना सुद्धा त्यात अडचणी निर्माण होत असल्या कारणाने जरूर आपल्या स्वतःच्या 18 ते 44 वयोगटातील आपण स्वतः वॅक्सिनेशन करत असल्यामुळे राज्य शासनाची अशी अपेक्षा आहे की आपल्या स्वतःचं ॲप असावं. तशा पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे आणि त्यात स्पष्ट विनंती केलेली आहे की एवढ्या हद्दीपर्यंत आम्ही ॲप जर निर्माण केलं आणि आमचं ॲप जर तुम्हाला आम्ही सिंक्रोनाइज केलं म्हणजे सगळी माहिती आम्ही तुम्हाला ट्रान्सफर केली तर आम्हाला नवीन ॲप करण्यासाठी परवानगी द्यावी. ते पत्र लिहिलेलं आहे. अद्याप त्याच्या संदर्भात कुठलंही उत्तर आलेलं नाही, रिस्पॉन्स त्याचा नाही आहे. परंतु ॲपचा उद्देश असाच आहे की आपल्याला काही त्याच्यामधले जे काही हा जो काही प्रकार होतो तर किंवा आपल्याला काही मॉडॅलिटीज करायच्या असतील की आपल्याला काही 35 ते 44ला पहिल्यांदा द्यायचं आहे किंवा एरिया फिक्स करायचा आहे, त्या एरियाच्या बाहेरचे तिथे येता कामा नये त्या सेंटरवर, असे काही फीचर्स आपल्या ॲपमध्ये आपल्याला देता येऊ शकतील. आज ऑनलाईन असल्यामुळे अगदी आपल्या राज्यातले तर आहेतच की मुंबईतले लोक कुठे एखाद्या ग्रामीण भागामध्ये जाऊन किंवा पुण्याचे लोक ग्रामीण भागामध्ये जाऊन वॅक्सिनेशन करत आहेत. शहरातल्या मोठ्या शहरातले लोक त्यांच्याजवळ हाय स्पीड इंटरनेट असल्यामुळे ते त्यांच्या शहरातून
रजिस्ट्रेशन करतायत, ते त्यांच्या शहरातून स्लॉट घेत आहेत अपॉइंटमेंटचा, आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये हे उपलब्ध नसल्यामुळे तिथलं लसीकरणावर परिणाम होतो. आणि म्हणून या सगळ्यांचाच विषय म्हणून कोविन ॲपच्या ऐवजी राज्य शासनाचा वेगळा ॲप करण्याचाही आपलं मानस आहे. आणि तो आता खरं तर सगळंच लसीच्या उपलब्धतेवर अवलंबून असतं. त्यामुळं आता आपल्याला अगोदर 45 ते पुढचं वयोगट हा जरा झपाट्याने पूर्ण करणं गरजेचं आहे, कारण सेकंड डोस हा महत्त्वाचा आहे, नाही तर पहिल्या डोसचा परिणाम राहत नसतो. आणि म्हणून आता सेकंड डोसला आम्ही प्रायोरिटी दिलेली आहे. आज सगळ्यात महत्त्वाचा निर्णय हा घेतलेला आहे की 18 ते 44 वयोगटासाठी खरेदी केलेलं वॅक्सिन हे आम्ही 45 पुढच्या वयोगटातील लोकांसाठी ते वापरत आहोत, ज्याची जबाबदारी भारत सरकारची आहे. परंतु ती येत नसल्यामुळे आम्ही शेवटी 60 दिवस आणि 45 दिवसाच्या वर होत असल्या कारणाने 3 लाख डोस वॅक्सिनचे, कोवॅक्सिनचे आम्ही डायव्हर्ट करत आहोत. उपचाराच्या व्यवस्था काय कुठे असू शकतात ते सांगावे लागतील. आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांसाठी आपल्याला ॲडवायझरी किंवा मार्गदर्शक सूचना या सर्व सामान्य लोकांना समजेल या भाषेमध्ये म्युकरमायकोसिसच्या संदर्भात सांगाव्याच लागतील. त्याला आपण IEC म्हणतो. ही IEC आपल्याला त्वरित करण्याच्यासाठीची सुद्धा मसुदा आमचा तयार आहे, आणि म्हणून त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही त्वरित उपाययोजना करून त्याची जनजागृती त्या ठिकाणी करत आहे. सर्वांना ग्लोबल टेंडरच्या विषयीची उत्सुकता असते, म्हणून अगदी थोडक्यात एवढं सांगेल की रेमडेसिवीरच्या संदर्भात 6 कंपनीजनी ऑफर्स दिलेल्या आहेत, आणि प्रत्येक कंपनीला साधारणपणे 50,000 वाईल्स प्रति कंपनी, असं एकूण 3 लाख कंपनीजला 3 लाख वाईल्ससाठीच्या परचेस ऑर्डर्स ह्या गव्हर्नमेंटनी, स्वास्थ्य विभागाने किंवा आरोग्य विभागाने प्लेस केलेल्या आहेत. त्याच्या इम्पोर्ट लायसन हे त्या कंपनीला आणावं लागेल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून, आणि मग त्यानंतर त्याचा पुरवठा होऊ शकतो. त्यामुळे ग्लोबल टेंडरमध्ये रेमडेसिवीर 3 लाखाच्या ऑर्डर्स आपण आपल्याकडून दिल्यात. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या संदर्भात आज जी काही डॉक्टर्सची कमिटी केलेली आहे की जे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ॲक्च्युअली पाहून तपासून अप्रूव्ह करणार आहे, ते आज झाल्या त्याच्या संदर्भात सुद्धा ऑर्डर्स दिल्या जातील आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुद्धा मागवले जातील. PSA प्लांट जे आहेत त्याच्यात जवळजवळ 136 प्लांटच्या संदर्भाने ऑफर्स आलेल्या आहेत. त्याच्याही ऑर्डर्स ह्या 15 मेच्या दरम्यान आपल्या इश्यू केल्या जाणार आहेत. आणि लिक्विड ऑक्सिजन स्टोरेज करण्यासाठी लागणारे जे ISO कंटेनर्स आहेत, तर त्याच्या बाबतीत सुद्धा ते खरेदी करावेत का ते रेंटल घ्यावेत या संदर्भात सुद्धा चर्चा सुरू आहे. त्याच्या बाबतीतले अंतिम निर्णय जी काही हाय एम्पॉवर्ड कमिटी जी केलेली आहे त्यांच्या स्तरावरती घेतली जाईल. एक महत्त्वाचा निर्णय आज आम्ही घेत आहोत आणि तो IMAच्या मागणीनुसार घेत आहोत. म्हणजे आपली जी IMA म्हणजे ही जी इंडियन मेडिकल असोसिएशन आहे, जे प्रॅक्टिसिंग डॉक्टर्स आहेत MBBS झालेले, या सगळ्यांनी मागणी केली होती की त्यांचे जे काही प्रायव्हेट दवाखाने आहेत त्या दवाखान्याला आम्हाला रिन्युअल करायचं असेल तर ते रजिस्ट्रेशन रिन्युअल करण्यासाठी कोविडमध्ये आपण सगळं बऱ्यापैकी बंद आहेत, सगळ्या अडचणी आहेत, आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला एक्सटेन्शन द्या. तर आम्ही 6 महिन्याचं रजिस्ट्रेशनचं रिन्युअलचं एक्सटेन्शन देण्याचा निर्णय सुद्धा आजच्या VC मध्ये घेतलेला आहे. त्याचा जो ऑर्डर्स आहेत त्या आज सायंकाळपर्यंत निर्गमित केल्या जातील. तर असे सगळे महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. एक महत्त्वाची म्हणजे टेक्नॉलॉजी कशी डेव्हलप होत राहते. आदरणीय आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांनी सगळ्या साखर कारखान्यांना लिहिलेलं आहे की ज्यांच्याजवळ इथेनॉल प्लांट्स आहेत त्यांनी ऑक्सिजन निर्माण करावा, आणि त्यासाठी साखर संघाच्या वतीनं आम्ही आरोग्य विभागाने सुद्धा जाणीवपूर्वक प्रयत्न केला की सगळ्या साखर कारखान्यांना की कशा पद्धतीने आपल्याला ऑक्सिजन निर्माण करता येईल. त्यातला पहिला यशस्वी प्रयोग काल पूर्ण झालेला आहे, आणि तो उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये धाराशिव शुगर लिमिटेड हा जो काही एक खाजगी कारखाना आहे त्यांची जी इथेनॉल प्लांट आहे तो साधारण 60,000 KLPDचा आहे. तर त्या ठिकाणी
मौज कंपनीच्या टेक्नॉलॉजीने आपण त्या ठिकाणी ऑक्सिजन निर्माण करण्याची प्रक्रिया काल पार पाडली आहे. 4 मेट्रिक टन पर डे म्हणजे साधारणपणे 300 सिलेंडर्स पर डे ऑक्सिजन काल निघालेले आहे. त्यांची अशी सूचना आहे किंवा सांगणं आहे की ते 300 सिलेंडर्सच्या ऐवजी आम्ही 500 सिलेंडर्स पर डे पर्यंत घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की इथेनॉलचे प्लांट्स अनेक शुगर फॅक्टरीजमध्ये आहेत. या सगळ्यांकडे जे मॉलिक्युलर सीव्ज असतात ते मॉलिक्युलर सीव्ज जर रिप्लेस केले तर त्या जागेवर निश्चित प्रकारे आपल्याला ऑक्सिजन करता येऊ शकतो. आणि म्हणून त्याचे प्रयोग आता निश्चित प्रकारे राज्य शासनाच्या वतीनं सूचित केल्या जातील. आणि इथेनॉलला आता पुढचा काळ जो बंद राहील बरेचसे इथेनॉल प्लांट्स, तर त्या जागेवर आपल्याला ऑक्सिजन निर्मितीचं काम हे करता येऊ शकतं. सर एक प्रश्न विचारतो. ग्लोबल टेंडरबद्दल ग्लोबल टेंडरमध्ये आपण वॅक्सिनेशनसाठी जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली की हा लसींपुढे सुद्धा अतिशय ताकदवान तो निष्क्रिय लसीला करू शकतो. याबद्दल आपल्याकडे काय माहिती आहे की काय याबद्दल आज IQ आहे. मी त्याच्यावर खरं अधिकृत जोपर्यंत एखादी अथॉरिटी सांगत नाही. आज IQ बऱ्याच गोष्टी आहेत की एखाद्या वॅक्सिनला ज्या आता 2 आहेत त्यापैकी एका वॅक्सिनला काही तो दाद देत नाही वगैरे. तर असं मी नामोल्लेख न करता मला एवढंच वाटतं की ऑथराईज कुणीतरी जी आपली अथॉरिटी आहे त्यांनी सांगितल्यानंतर यावर भाष्य केलेलं जास्त सर आदित्य ठाकरे म्हणतात की आम्ही वॅक्सिनेशनसाठी ग्लोबल टेंडर करू मुंबईसाठी. जर आपण आत्ताच आपल्याला जागतिक लसी मिळत नाहीये तर मुंबईसाठी कसं काढणार? कारण ह्यामुळे इतर महापालिका पण म्हणतील की आम्ही ग्लोबल टेंडर काढू. हा गोंधळ होईल लसीकरणामध्ये. मुंबई महाराष्ट्राचाच भाग आहे. सगळे एकत्र मिळूनच काम करतील. मला असं वाटतं की त्यातला तसा काही वेगळा विषय काही होणार नाही. सगळे एकत्र मिळून माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल. सर कोविडनंतर जो बुरशीजन्य आजार होतोय त्याचं जे इंजेक्शन आहे अँटोम्यूल ते ग्रामीण भागामध्ये उपलब्ध नाहीत आणि ग्रामीण भागामध्ये त्या रुग्णांची संख्या वाढते. प्रत्येक रुग्णाला 60च्या सुमारास डोस लागतात आणि मुंबईमध्ये इंजेक्शन अवेलेबल आहे. 2 प्रश्न की या इंजेक्शनचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे का? आणि दुसरा प्रश्न की ग्रामीण भागामध्ये ते उपलब्ध करण्यासाठी काय करणार आहे सरकार? एम्फोटेरेसिन नावाचं जे इंजेक्शन आहे ते इंजेक्शन आता आपण 1 लाख वाईल्स म्हणजे 1 लाख इंजेक्शनची ऑर्डर्स आपण दिलेल्या आहेत. हाफकिनला 3 दिवसाचं टेंडर काढून त्याच्या संदर्भातलं जे काही म्हणजे जी इन्क्वायरी काढली जाईल त्याच्यातून ज्या काही कंपनीज त्यात भाग घेतील त्याच्यातून अंतिम निर्णय लवकर घेतला जाईल. मी सांगितलं की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच असणारे म्हणजे मोठ्या पद्धतीनं ज्यांचा मोठा सेटअप आहे असे हॉस्पिटल्समध्ये याचा उपचार करण्याच्या संदर्भात कार्यवाही केली जाईल. याचा मेडिसिनचा खर्च जो आहे त्यापेक्षा सुद्धा काही सर्जिकल इंटरव्हेन्शन्स जे करावे लागतात. जर तो आजार फार मोठ्या स्तरावर पुढे गेला तर बऱ्याचदा आपल्याला हेही बघावं लागलं की एखाद्याचा डोळा काढावा लागला. त्या डोळ्याच्या संदर्भात ब्रेनपर्यंत जर का ते बुरशी फंगस जर गेलेला असेल तर ब्रेनच्या संदर्भात काही त्याला सर्जिकल इंटरव्हेन्शन्स करावे लागतात. ENTच्या संदर्भाने काही नेझल कॅव्हिटीज आणि माउथच्या तोंडाच्या संदर्भातले काही विषय असतील तर त्याच्यावर सुद्धा जे काही आहे सर्जिकल गोष्टी कराव्या लागतात तर त्याचाही खर्च असतो. आणि म्हणूनच मोठ्या हॉस्पिटल्समध्ये हा केला पाहिजे. ते हॉस्पिटल्स आयडेंटिफाय करावे लागतील. अन्यथा नुसतीच मेडिसिन्स देऊन या गोष्टी चालणार नाही. सर तुम्ही सांगितलं की आम्ही वॅक्सिनसाठी आमच्याकडे पैसे उपलब्ध आहेत मात्र आम्हाला वॅक्सिन मिळत नाही. त्याच्यासाठी EOI एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागितलेली नाही. स्पुटनिक आपल्याला अप्रूव्ह केलेलं जरी असलं तरी सुद्धा त्याच्या बाबतीत आपण त्यांची जी काही मी मागे जसं सांगितलं रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी यांना आपण त्यांच्या ईमेलवर आपलं ऑफर लेटर पाठवलेलं आहे की आम्हाला एवढे एवढे पाहिजेत, आपण काय रेटनी देणार, तुमचं शेड्यूल काय असेल हे आपण त्यांना पाठवलेलं आहे. परंतु त्यांच्याकडून अद्याप रिस्पॉन्स नाही. मध्यस्थी कुणीतरी लोक येऊन बोलत असतात परंतु त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचं काही कारण नाही. वॅक्सिनची कमतरता आहे. आपण समजा ग्लोबल मार्केटमधून वॅक्सिन जर घेतलं समजा आणि फक्त स्पुटनिक सोडलं तर बाकीचे तुमचे अजून सेंटरने अप्रूव्ह केले नाही तर आपण सेंटरवर प्रेशर करू शकतो का की जिथं वॅक्सिनची कमतरता आहे तर ग्लोबल मार्केटमधून हे अप्रूव्ह वॅक्सिन आहे? मला असं वाटतं की केंद्र सरकारने
जगामध्ये उपलब्ध असणाऱ्या ज्या वॅक्सिन्स आहेत त्याचं ॲप्रुव्हल देण्याची जी काही विषय असेल तो त्यांनी करावा. जसं स्पुटनिकला त्यांनी अप्रूव्ह केलेलं आहे तशा अन्य वॅक्सिन्सला सुद्धा अप्रुव्हल द्यावं. आपण ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून तेही खरेदी करण्याच्या संदर्भातला योग्य तो निर्णय लगेच घेता येईल, परंतु त्यांनी तसं अप्रुव्हल करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळं मला केंद्राकडे अशी रास्त मागणी राहील की आपण आंतरराष्ट्रीय किंवा जगामधले जे काही वॅक्सिन्स आहेत त्यांनाही मान्यता देऊन खरेदी करण्याची परवानगी द्यावी आणि कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड यांच्याही प्रोडक्शन्स वाढवून कुठल्याही परिस्थितीत किमान 45 वर्षाच्या वरिष्ठ लोकांना तरी जी जबाबदारी आज केंद्र सरकारने घेतलेली आहे आणि ती आज पार पाडली जात नाही आहे की ज्यासाठी आपल्याला 18 ते 44 वयोगटातील जी महाराष्ट्राने खरेदी केलेलं वॅक्सिन आहे त्यातून संपूर्ण वॅक्सिन तिकडं द्यावं लागत आहे आणि त्यामुळं आपल्याला 18 ते 44 अगदी स्लो करावं लागत आहे. तर मला असं वाटतं की याबाबत लवकर पावलं टाकून वॅक्सिन निर्माण करण्याचं काम आणि ते अधिकचं उपलब्ध करून देण्याचं काम करावं लागेल. जो नवीन स्ट्रेन आहे त्याबद्दल वर्ल्ड हेल्थ करतो त्यामुळे आपल्याला वॅक्सिन उपलब्ध होत नाहीत का? वॅक्सिनसाठी आपण सगळ्यांना ऑफर लेटर्स दिलेले आहेत. कोवॅक्सिनला दिलेलं आहे, कोविशिल्डला दिलेलं आहे, परंतु त्यांच्याकडून आज आपण ज्या पद्धतीनं मागणी करतो कारण आपली स्केल फार मोठी आहे. आपण असं म्हणतो की आम्हाला दर महिन्याला 2 कोटी वॅक्सिन्स दिल्या पाहिजे, 6 महिन्यात आम्हाला 12 कोटी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. तर त्या स्केलला पुरेल अशा स्वरूपाने त्यांच्याकडून रिस्पॉन्स आलेला नाही आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आज उपलब्धता हाच मुख्य अडचणीचा विषय आहे. रोल का सांगा. आज आपल्या राज्यामध्ये एक नक्की आहे की आपण जो अगदी 6,75,000 जो आकडा गेला होता तो ॲक्टिव्ह केसेसचा आकडा आता 6 लाखाच्या आतमध्ये आलेला आहे आणि त्यामुळे ॲक्टिव्ह केसेस 5,90,000 हे ॲक्टिव्ह केसेस ही एक समाधानाची बाब आहे की केसेस कमी होत आहेत. दुसरी जमेची बाजू अशी आहे की जे 80च्या खाली गेला होता आकडा तो आता 87% रिकव्हरी रेट बरं होण्याचा दर हा आता जवळजवळ 87% वाढलेला आहे. त्यामुळे ही पण एक निश्चित प्रकारे जमेची बाजू आहे. ह्या सगळ्या गोष्टींना आधार एक आहे की टेस्टिंग कुठेही कमी झालेले नाहीत. टेस्टिंग्स हे 2 लाख पर मिलियन आणि साधारण 2 लाख पर डे हे सुद्धा या निमित्ताने केले जात आहेत. हा सुद्धा एक महत्त्वाचा डेटा मी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो. वॅक्सिनेशनच्या संदर्भात आपल्या सर्वांनाच माहिती आहे की वॅक्सिनेशन जवळजवळ एकूण 1,84,00,000 एवढं वॅक्सिनेशन आत्तापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. आजची जी राज्याची स्थिती आहे ती 45 वर्षाच्या वरचे लोक जे राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत असतात, जे बंधनकारक आहे की 45च्या वरच्या लोकांना आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ठरवलं की आम्ही वरच्या लोकांना 45च्या वॅक्सिनेशन करू, लसीकरण करू. परंतु या क्षणाला जर आपण बघितलं तर फक्त आता कोवॅक्सिनचे जर म्हणाल तर 35,000 वॅक्सिन्स उपलब्ध आहेत, डोस उपलब्ध आहेत आणि आपल्याला सेकंड डोस जो द्यायचा आहे तो जवळजवळ 5 लाखाच्या दरम्यान द्यायचा आहे आणि हे सगळे ड्यू झालेले लोक आहेत. आणि म्हणून आता आरोग्य विभागाने माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे की 18 ते 44च्या वयोगटातील जे राज्य शासनाने खरेदी केलेलं कोवॅक्सिन आहे, जे आज साधारणपणे 3.25 लाख उपलब्ध आहे, हे 3.25 लाख आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून आलेले 35,000 असं मिळून 3 ते 3.25 लाख कोवॅक्सिन हे आम्ही आता 45च्या पुढच्या लोकांसाठी जे ड्यू झालेले आहेत
त्यांच्यासाठी आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आरोग्य विभागाने संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या सेंटर्सवर तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत की 18 ते 44 साठी आलेले जे वॅक्सिन्स आहेत ते डायव्हर्ट करा आणि 45च्या सेकंड डोससाठी वापरा. नुसतं कोवॅक्सिनचाच सेकंड डोस राहिलेला आहे असं नाही, तर कोविशिल्डचा सुद्धा, जसं कोवॅक्सिनचे 5 लाख राहिले तसे कोविशिल्डचे सुद्धा 16 लाख डोसेस राहिले, जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकारने देणं गरजेचं आहे. मी यासाठी माननीय डॉक्टर हर्षवर्धनजींना रात्री जवळजवळ 15-20 मिनटं बोललो आहे आणि या सगळ्या विषयाच्या गांभीर्य पण सांगितलं की हे सगळे डोस ड्यू झालेले आहेत आणि त्वरित पाठवले पाहिजे. परंतु त्यांच्याजवळ डोसेस उपलब्ध नाहीत, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राने खरेदी केलेली जे लस आहेत ती आता भारत सरकारचा उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टिकोनातून वापरावी लागत आहे, हे मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे. आणि म्हणून असंही टास्क फोर्सशी चर्चा करून माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मी आत्ताच फोनवर सुद्धा बोललो आणि त्यांनी पण सांगितलं की टास्क फोर्सशी चर्चा करून आपल्याला तूर्त 18 ते 44 वयोगटातील जे काही लसीकरण चालू आहे त्याला तूर्त काही दिवसांसाठी जोपर्यंत थोडं हे स्टॅबिलाइज होत नाही तोपर्यंत, म्हणजे लसच उपलब्ध नाही महाराष्ट्रात, म्हणजे देशातून आपण खरेदी करायला तयार आहे पण लस उपलब्धच नाही. आणि त्यामुळं काही थोडं स्लो डाऊन करावं लागेल का 18 ते 44, हे खऱ्या अर्थाने टास्क फोर्सची चर्चा करून त्याचा आज उद्यामध्ये निर्णय, कारण उद्या कॅबिनेट सुद्धा आहे तर त्यामुळे आज उद्यामध्ये तो निर्णय त्या ठिकाणी अंतिम केला जाईल. हा